सध्या आपण माध्यमातून आणि सोशल मीडियातून तरुण तरुणींच्या प्रेमसंबंध आणि त्यातून घडलेल्या अनैतिक गोष्टींच्या बातम्या सतत बघत आहोत, वाचत आहोत. आजच्या काळात सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे मैत्री, ओळख आणि नातेसंबंध तयार होणं अगदी सहज झालं आहे. हे स्वतःमध्ये वाईट नाही, पण काही वेळा याच माध्यमातून गैरसमज, फसवणूक, भावनिक शोषण आणि समाजाच्या दृष्टिकोनातून अनैतिक प्रकार घडताना दिसतात. यामागे फक्त तरुण पिढीचाच दोष आहे असं म्हणणं सोपं आहे, पण वास्तव थोडं अधिक गुंतागुंतीचं आणि गंभीर आहे. नमस्कार, मी ज्योती भोसले आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम. आजचा काळ हा डिजिटल क्रांतीचा काळ आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया यांच्या प्रभावामुळे जग अक्षरशः एका क्लिकवर आलं आहे. समाज माध्यमांच्या व्यासपीठावरून तरुण तरुणींच्या ओळखी होतात, मैत्री जुळते आणि अनेकदा ही नाती पुढं अधिक घट्ट होतात. या प्रक्रियेत अनेक सकारात्मक गोष्टी घडतात, पण त्याचबरोबर काही सामाजिकदृष्ट्या चिंताजनक आणि नकारात्मक प्रकारही समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रश्नांकडे फक्त तरुण पिढी चुकते असं म्हणणं एकांगी ठरेल. यामागे तरुणांची मानसिकता, सामाजिक बदल आणि आधुनिक जीवनशैली यांचा एकत्रित परिणाम आहे. भारतीय समाज हा परंपरा, संस्कार आणि कुटुंब व्यवस्थेवर आधारलेला आहे. पण गेल्या 2-3 दशकात शिक्षण, शहरीकरण, जागतिकीकरण आणि डिजिटल माध्यमांमुळे तरुण तरुणींच्या नातेसंबंधामध्ये मोठा बदल झाला आहे. या बदलाकडे केवळ चांगले किंवा वाईट अशा 2 टोकावरून न पाहता तो एक सामाजिक बदल म्हणून समजून घेणं अधिक योग्य ठरेल. काळानुसार सर्वच परिस्थितीत बदल, परिवर्तन घडत जातात. जीवनशैली, आधुनिक विचार, तंत्रज्ञान, अगदी खानपान सुद्धा बदलत जातं. हे आपण पाहिलंच आहे. याचे परिणाम फक्त मानसिक नसतात, तर ते शारीरिक सुद्धा असतात. या बदलांचे सामाजिक परिणामही लक्षात घेण्यासारखे आहेत. एकीकडं व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास आणि ज्याला आपण प्रेझेंटेशन स्किल म्हणतो ते सुद्धा वाढत आहे, तर दुसरीकडे बाह्य रूपाला जास्त महत्त्व दिले जात आहे. नात्यामध्येही कधीकधी अंतर्गत गुणांपेक्षा बाह्य आकर्षणाला अधिक प्राधान्य दिले जातं. यामुळं नात्यांची स्थिरता आणि प्रामाणिकपणा कमी होण्याची शक्यता निर्माण होते. तरुण वयात प्रत्येकाला कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, स्वीकारावं अशी तीव्र भावना असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकांची भूमिका अधिक जबाबदारीची आणि संवेदनशील ठरते. केवळ नियंत्रण ठेवणं किंवा टीका करणं इतकीच त्यांची भूमिका नसून योग्य मार्गदर्शन आणि समज देणं ही त्यांची खरी जबाबदारी आहे. सर्वप्रथम पालकांनी बदल स्वीकारणे गरजेचं आहे. आजची पिढी वेगळ्या वातावरणात वाढत आहे. सोशल मीडिया, फॅशन, डिजिटल जग या सगळ्यांचा त्यांच्या विचारांवर प्रभाव आहे. हे पूर्णपणे थांबवणं शक्य नाही. त्यामुळे त्याला विरोध करण्याऐवजी समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरते. जेव्हा पालक मुलांच्या आवडीनिवडी समजून घेतात, तेव्हा संवादाची दारे उघडी राहतात. संवाद हीच सर्वात प्रभावी किल्ली आहे. मुलांशी मोकळेपणानं बोलणे, त्यांच्या भावना ऐकून घेणे आणि योग्य अयोग्य याबद्दल शांतपणे चर्चा करणे आवश्यक आहे. कसे दिसावे यापेक्षा कसे असावे यावर भर देणे गरजेचे आहे.